8 टन ज्यावेळी लागून 5-6 वेळा आपण उतरवले ना, मग मी 9 टनाचा सेटअप लावेल. रायगड जिल्ह्याचा राजा खारगाव परिवहन असतो. वेलकम बॅक. आज आहे संकष्टी चतुर्थी. आज साखर चौथीचे बाप्पा बसणार आहेत आपल्या गावी. सार्वजनिक गणेशोत्सव असतो, त्यामुळे सगळेजण गावातली एकत्र मिळून खूप मजा मस्ती धमाल करतात. सॉरी जरा लागली जोरात सकाळपासून. तर सगळेजण एकत्र मिळून छान धमाल मजा मस्ती करतात. यंदा 12वं वर्ष आहे बाप्पाचं. यावर्षी सुद्धा दरवर्षीप्रमाणे आपण खूप जास्त मजा मस्ती करणार आहोत. तर भेटूया. पुष्पमालां प्रतिव्यतां गणपती बाप्पा पुष्पमालां समर्पयामि. अगरबत्ती दाखवायची. इकडे जे गोविंद झाले त्या वीरांचा सत्कार चालू आहे. ज्या बाहेर ठिकाणी जाऊन आपण जे ठरलं त्यांचाही आणि बाकीच्या सगळ्यांचाही सत्कार चालू आहे. आणि 7 तर लावल्याबद्दल त्यांचे आपल्या युवा मंडळातर्फे हार्दिक अभिनंदन. एकदा त्यालाबद्दल त्याचा आभार मानूया. या ठिकाणी आज साखरोत्सवच्या निमित्ताने खारगाव कोलीवाडा यांनी गणपतीचा प्राणप्रतिष्ठापना केली आहे. तरी ती गणपतीरायाच्या चरणी मी नतमस्तक होऊन, तसेच खारगाव ग्रामस्थ, तसेच पाटील साहेब, तसेच माझे सर्व जय भवानी गोविंदा पथकातील सर्व बाळगोपाळ यांना मी सांगू इच्छितो की हे जे 7 थर आपण यावर्षी 9 वेळा लावले. तुम्हाला कोणी लक्षात आहे का? 7 थर आपण 9 वेळा लावले. यामध्ये माझं शिकवणं असू दे किंवा तुमचं शिक्षण असू दे, त्याच्यामध्ये शिस्त होती म्हणून हे 9 वेळा लावले. त्याच्यामध्ये पहिला तुमचा मी आभार मानतो. पुढच्या वर्षी या ठिकाणी आपण 8 थर लावून उतरवायचे. 8 थर आपण जागेवर उतरवू. 8 टन ज्यावेळी लागून 5-6 वेळा आपण उतरवले ना, मग मी 9 टनाचा सेटअप लावेल. रायगड जिल्ह्याचा राजा खारगाव परिवहन असतो. आपल्या कोचचा आता सत्कार होतोय, ज्यांनी आपल्याला प्रशिक्षण दिलं, ज्यांच्यामुळे आज आपले 7 तर अगदी सहजपणे लागतात, त्यांचा सत्कार करता येईल आता. आणि आहे उपस्थिती दाखवल्याबद्दल सर्व महिला मंडळ, युवा मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ यांचे सर्वांचे मी ग्रामस्थ मंडळातर्फे हार्दिक स्वागत करतो, आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपता जाहीर करतो. जय हिंद. Hey,
हॅलो गाईज, आज साखर चौथीचे गणपती आहेत. भाईला घ्यायला आलोय ऍक्च्युली मी इथं, कारण लास्ट इयर असा सीन झालेला की आम्ही दोघं, आम्हाला हाऊस होती कोल्ड कॉफीचा जरा जास्त ट्रेंड चालू होता रोहामध्ये. तर मग असंच मूड झालेला रात्री 1:30 वाजता समथिंग काहीतरी, आणि इच्छा झालेली भाईला बोलू चल जाऊया. तर बोला चल. गेलो. ड्राईव्ह मी करत होतो आणि माडा कॉलनीच्या जवळ पोहोचल्यानंतर कुत्रे आले मध्ये आमच्या. गाडी स्लो होती ऍक्च्युली, त्याच्यामुळे वाचलो. कुत्रे आले आणि एक कुत्रा डायरेक्ट टायर मध्ये आला आमच्या, त्याच्यामुळे आम्ही पडलो दोघं पण. ऍक्सिडेंट झाला. तर आज वर्ष पूर्ण झालंय कदाचित त्या गोष्टीला. आज ह्याला घेऊन आलो भाईला, त्याला म्हटलं चल जाऊया जरा आपण परत कोल्ड कॉफी पिऊन येऊ. तर बोलतो जाऊया परत. काय काय बोलायचं तुला, लास्ट इयर मस्त पडलो, अजून दुखतंय काय? पडलो पण आता जायचंय परत. चला जाऊया, जायचंय परत, बघूया आता काय बोलतोय. भेटूया गेलो तर कोल्ड कॉफीला डायरेक्ट. चालू होती तोपर्यंत ठीक होता, पण लाईट गेले तर प्रॉब्ली आता पोरांना जरा जास्त जोर आलाय. म्हणून आम्ही गावात आलोय कुठून तरी. खूप जास्त अंधार आहे, काय दिसणार नाही, पण स्टील तरी पण पोरं नाचतायत. एन्जॉयमेंट रुकनी नाही चाहिए ब्रो. रोहाला जायचं काय बोलतोस? हा चल तू पण, तू असेल तर जरा जायचं म्हणून यंदा पण सेलिब्रेशन साठी कॉफी प्यायच्या भावाला. कमेंट बघितली अरे भाई, घाऱ्या तुझ्यासाठी कमेंट आली आहे, तू बघितली? तुला सांगितले मी तुला. ऑरेंज टी शर्ट होती पण याने घातलेली, हाच आहे तो. आज आपली परत थांबायचं काय नाव घेत नाहीयेत. राहुल हे पण खेळायचं आहे 100%. सुरुवात आज पुरं आपले सगळे थकवणार आहेत. जबरदस्त. मामीला आला वकारी वकारी, दे रे मामा सुपारी सुपारी, सुपारी गेली गडगडत गडगड, मामी बसली बडबडत बडबड. एवढा तुफान खाल्ला करतात आता ही पोरं काय करणार. ट्रेंडिंग रील्स होती, ट्रेंडिंग रील्स. आलं आता आतमध्ये आलोय भजन बोलण्यासाठी.
हार घालून झालंय आणि आता इथं राजाच्या मिरवणुकीसाठी डेकोरेशनची तयारी चालू आहे. बलूनचं मागे ह्या बुके वगैरे घेऊन आला आताच. हार लावून घ्यायचोय. कंटाळास आयडिया वाले केलं होतं पुरी गेलं पण गेलो आता माझ्या राहिली नाही. डीजे लावलाय. पेपर ब्लास्ट पण रेडी आहे. बाप्पासाठी ट्रॉली पण सजवलेली आहे आणि विसर्जनासाठी बाप्पाला भाग पण घेतला. थोड्या विसर्जन चालू होईल नाचत गाजत. हॅलो गाईज, आता बाप्पा विसर्जनसाठी निघालेले आहेत. यंदा आपल्या गावात 3 बाप्पा आहेत साखर चौथीचे. आपल्या गावाचा एक कॉमन आणि बाकी अजून 2 आहेत. पद्धती सगळे तयार झाले. पेपर ब्लास्टर वगैरे, डीजे वगैरे एकदम मजेत लागले.
हॅलो पब्लिक, आता आलो आहे नदीवरती विसर्जनासाठी. ॲक्च्युली खूप लेट झाला आहे, 8:30 वाजून गेलेत. इकडे बाप्पाची आरती चालू आहे, पण थोडं ह्याच्यासोबत जरा नाचून दमलो आहे. पोरगा नाचून दमला आहे म्हणून इथे येऊन बसलो आहे. आता आरती झाल्यानंतर विसर्जन आणि मग गावात जाऊन परत मंदिरात एक आरती होईल. त्याच्यानंतर खीर खायची आहे, गोड. भेटूया थोड्या वेळात. हे बनवलेली आहे रे खीर, खास करून आमच्या लाडक्या आबाने. आबांनी बनवलेली खीर खायची. मस्त की चणे, शेंगदाणे, चला गुळ. आरतीला जाऊया. चला सर्व टाकले त्यामध्ये. आरतीला जाऊ. मी पण या खायला, खूप भारी आहे. किती गोड ना, किती गोड. जायचंय नुसता प्रसाद. काय पहिलं पाहिजे गणपती विसर्जन करायला बोलल्यानंतर प्रसाद तर पहिले. विसर्जन करायला आलायस काय प्रसाद घ्यायला आलायस? विसर्जन करायला होतो ना, विसर्जन करायचं ब्लॉक काढलं. चला, बाप्पाचं विसर्जन करून झालेलं आहे. आता घरी चाललोय चालत. नाचून दमलेत पोरं, काय बोलायला मागत नाहीयेत, एवढे दमले. आणि आता विसर्जन करून झालाय, आता इथं जेवढं डबल 8:26 ला थोड्या वेळाने. थोड्या वेळाने आता जेवण. हा, गुरुवार वगैरे उपास नसतो. आता गणपती बाप्पा तर सगळे विसर्जन करून झालेत. म्हणजे बाप्पाची सिरीज संपलेली आहे ऑलमोस्ट आता. आणि मी तिकडे दोन पोरी चालले ना, त्यांना भीती वाटते ना म्हणून तू गप बस जरा. हे आयला झोंड आहेस एक नंबरचा. आता नेक्स्ट व्लॉग आय थिंक नवरात्री डायरेक्ट येईल. भेटूया नवरात्रीमध्ये. किती दिवस बाय बाय, टेक केअर. अरे